आणि यानंतरची बातमी आहे मालेगाव बॉम्बस्फोटासंदर्भातली। मालेगाव बॉम्बस्फोटाचा निकाल आता 31 जुलैला म्हणजे आजच लागणार आहे। 2008 मध्ये भिकू चौकामध्ये हा बॉम्बस्फोट झाला होता आणि या बॉम्बस्फोटामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला होता, तर 100हून अधिक जण जखमी झालेले होते। आणि आता याच पार्श्वभूमीवरती या आरोपींना लवकरात लवकर फाशी देण्याची मागणी मृतांच्या नातेवाईकांनी केलेली आहे। त्यामुळे आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता कोर्ट काय निकाल देतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। उस वक्त तो 17 साल पहले जो हुआ था, यहाँ पर सामने गाड़ी लगा था और ये गाड़ी उसी वक्त से लगी हुई है। और ये जितने भी निशान है सब वो चर्रे के है। दीवार पर, वहाँ पतरे पर, ये ऊपर पतरे पर, ये सब चर्रे के निशान है। गाड़ी ब्लास्ट हुई थी 9:35 को 28 रमजान। आणि याचाच आढावा घेतलाय आमचे मालेगावचे प्रतिनिधी संतोष खताळे यांनी। मालेगाव बॉम्बस्फोटला आता तब्बल 17 वर्षानंतर आता 31 तारखेला हा निकाल लागणार आहे। आपण आता मालेगावमध्ये आहे। आपण हीच ती जागा आहे। या जागेवर 17 वर्षापूर्वी इथे गाडी उभी करण्यात आली होती। त्या ठिकाणावर बॉम्बस्फोट झाले होते। त्यामध्ये जवळपास 101 लोक जखमी झाले होते आणि त्यानंतर 6 ते 7 लोकांचा मृत्यू देखील या ठिकाणी झाला होता। आपण समोर जी हॉटेल बघू शकतात, याच हॉटेलच्या त्या बॉम्बस्फोटमध्ये हॉटेलच्या जे घड्याळ होतं त्याच्या दिशेने आज पण या ठिकाणी तशी आठवणी ताज्या आहे। या ठिकाणी ती घड्याळ बंद पडलेली आजही तिथं या चौकात हे जे भिकू चौक म्हणून हा एरिया आहे, या ठिकाणी ती बॉम्बस्फोट झाला होता आणि यात 100 ते 150 नागरिक जखमी झाले होते। या आरोपींना फाशी होती की सुटका होती याकडे महाराष्ट्राच्या देशाचं लक्ष लागले। जय महाराष्ट्रासाठी संतोष खताळ, मनमाड, मालेगाव। त्यामुळे आपण पाहतोय मालेगाव बॉम्बस्फोटाचा निकाल आज लागणार आहे। त्यामुळे या आरोपींना काय शिक्षा होते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अतिशय भीषण असा हा स्फोट झालेला होता। यामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला होता, तर 100हून अधिक जण हे जखमी झालेले होते। तो कुठल्याही धर्माचा असू दे, कुठल्याही जातीचा असू दे, कुठल्याही विभागाचा असू दे, कुठल्याही भाषेचा असू दे, आतंकवाद आम्ही चालू देणार नाही ही दृढ निश्चय सरकारने करणं आवश्यक आहे। आणि पोलिसांनी त्या संबंधातला जो एन्क्वायरी असते ती तशा रीतीनेच केली पाहिजे। ती कुठल्या धर्माचा माणूस आहे आणि कुठला तो हिरवा आहे की भगवा आहे याच्यामध्ये पडण्याची काही गरज नाही आणि अशा रीतीने बोलणं पण चुकीचं आहे। दरम्यान या मालेगाव बॉम्बस्फोटामध्ये नेमके कोणकोणते आरोपी याच्यामध्ये सहभागी होते पाहूयात जरा ग्राफिक्सच्या माध्यमातून। आपण पाहतोय स्वामी अमृतानंद देवतीर्थ बॉम्बस्फोटाचा ज्यांनी कट रचला, सुधाकर ओंकारनाथ चतुर्वेदी उर्फ सुधाकर चाणक्य ज्यांनी शस्त्र पुरवली, साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर माजी खासदार आहेत त्या भाजपच्या आणि यांनीच बॉम्बस्फोट पुरवण्याचं काम केलेलं होतं। लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित माजी लष्करी अधिकारी RDX मिळवण्यासाठी त्यांनी मदत केली। मेजर रमेश उपाध्याय निवृत्त बॉम्ब बनवण्याचं प्रशिक्षण त्यांनी दिलं असा आरोप त्यांच्यावरती ठेवण्यात आलाय। समीर कुलकर्णी उर्फ समीर चाणक्य बॉम्ब बनवण्यासाठी त्यांनी साहित्य दिलं असल्याचा सुद्धा आरोप त्यांच्यावरती करण्यात आलाय। अजय उर्फ राजा राहिरकर अभिनव भारतचे पुण्याचे कोषाध्यक्ष या कटामध्ये सहभागी होते।